नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 यातील प्रकरण 5वे निर्देशक भूमिती यामध्ये घटक आहे अंतराचे सूत्र। या ठिकाणी मागील वर्षी 9वी मध्ये संख्या रेषा दिली असता दोन बिंदूंमधील अंतर काढणे हे आपण शिकलेलो आहोत। या ठिकाणी मागील वर्षाच्या दोन बिंदूंमधील अंतर काढणे याची उजळणी या ठिकाणी दिलेली आहे। संख्या रेषा दिलेली आहे। संख्या रेषेवर पी, क्यू, आर आणि ओ या ठिकाणी असे हे बिंदू दिलेले आहेत। या ठिकाणी पी क्यू बिंदूमधील अंतर काढायचं आहे। पी आणि हा क्यू बिंदू या दोन बिंदूमधील अंतर आपल्याला काढावयाचं आहे। मग पी बिंदूचा निर्देशक आहे -1 आणि क्यू बिंदूचा निर्देशक आहे -5। मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतात। या ठिकाणी पी बिंदूचा निर्देशक -1 हा क्यू बिंदूचा निर्देशक -5च्या पेक्षा मोठा आहे, कारण तो क्यू पेक्षा पी हा बिंदू उजव्या बाजूला असल्यामुळे या ठिकाणी उजवीकडील संख्या ही मोठी असते आणि म्हणून -1 हा निर्देशक -5 पेक्षा मोठा आहे। मग -1 मधून -5 या ठिकाणी वजा केले। -1 वजा -5 मग -1 आहे असेच ठेवले। ऋण आणि ऋण दोन समान चिन्हांची या ठिकाणी बेरीज होईल आणि -1 आणि -5 बरोबर 4 आले। तसेच आता क्यू आर या बिंदूतील अंतर काढायचं आहे। क्यू बिंदूचा निर्देशक आहे -5 आणि आर बिंदूचा निर्देशक आहे 4। आता क्यूच्या तुलनेमध्ये आर हा बिंदू उजवीकडे आहे, त्यामुळे आर बिंदूचे निर्देशक 4 जो आहे हा -5 पेक्षा मोठा आहे। मग 4 मधून -5 आपण वजा करणार आहोत। 4 वजा 5 म्हणजेच 4 ऋण आणि ऋण समान चिन्हांमुळे या ठिकाणी बेरीज झाली। 4 अधिक 5 बरोबर 9। अशा पद्धतीने पी क्यू हा संख्या रेषेवरील दोन बिंदूमधील अंतर 4 आलं आणि क्यू आर या दोन बिंदूमधील अंतर या ठिकाणी 9 आलेलं आहे। या ठिकाणी संख्या रेषेवरील अंतर काढणे ही उजळणी 9वीच्या प्रकरणाशी संबंधित आपण पाहिलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी समजा दोन अक्ष दिलेले असतील आणि या दोन अक्षांच्या तयार होणाऱ्या प्रतलामध्ये दोन बिंदू असतील तर त्यांचे अंतर काढावयाचे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 102 वरती ही कृती दिलेली आहे पहा। या कृतीमध्ये हा एक्स अक्ष दिलेला आहे आणि हा वाय अक्ष या ठिकाणी दिलेला आहे। एक्स अक्ष आणि वाय अक्ष एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात। त्यांचा जो छेदनबिंदू आहे हा छेदनबिंदू म्हणजे या ठिकाणी हा आरंभ बिंदू असतो। मग आता या ठिकाणी या संख्या रेषांमुळे तयार झालेले जे प्रतल आहेत ते प्रतल 4 प्रतल तयार झालेले आहेत। 1 2 3 4। आता हे पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण, चौथे चरण हे आपण अभ्यासलेलं आहे। आता या ठिकाणी अशा प्रतलामध्ये जर दोन बिंदू असतील आणि त्यांचे अंतर काढायचे असेल तर ते कसे काढता येईल? या ठिकाणी पहा, ए बिंदू आहे। ए बिंदूचे निर्देशक आहेत 2 आणि 3 आणि सी बिंदूचे निर्देशक आहे -2 आणि 2। मग या ठिकाणी आपण ए बी हा रेषाखंड काढून घेतला, नंतर बी सी हा रेषाखंड काढून घेतला। आता ए बी हा रेषाखंड वाय अक्षाला समांतर आहे, तसंच बी सी हा रेषाखंड एक्स अक्षाला समांतर आहे। त्रिकोण ए बी सी जो तयार झाला हा काटकोन त्रिकोण तयार झाला। मग आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो। मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र या ठिकाणी काय तयार होईल? पहा,
AC हा कर्ण आहे, ACचा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. काटकोन करणाऱ्या बाजू AB आणि BC, AB वर्ग आणि BC वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग म्हणजेच ACचा वर्ग. मग या ठिकाणी आपण ACची लांबी काढण्यासाठी सर्वप्रथम AB अंतर काढून घेऊया, तसंच या ठिकाणी BC हे देखील अंतर काढून घेऊया. मग त्यासाठी B बिंदूचे निर्देशक आपल्याला माहिती हवेत. मग B बिंदूचा Y निर्देशक पहा, या ठिकाणी B बिंदू आहे. B बिंदूचा Y अक्षावरील निर्देशक 2 आहे, म्हणून B बिंदूचा Y निर्देशक 2 आहे. B बिंदूचा X निर्देशक 2 आहे. अशा पद्धतीने B बिंदूचे निर्देशक 2, 2 आहेत. आता AB अंतर काढायचं असेल तर या ठिकाणी त्याचे Y निर्देशक जे आहेत 3 व 2 यांची वजाबाकी होईल. 3 वजा 2 बरोबर 1. आणि BC अंतर काढायचं असेल तर त्याचे X निर्देशक आहेत, त्यांची वजाबाकी होईल. Bचा X निर्देशक धन 2 आहे, तर Cचा X निर्देशक वजा 2 आहे. 2 वजा वजा 2 बरोबर 2, ऋण ऋणमुळे बेरीज होईल आणि धन 2, 2 अधिक 2 बरोबर 4. BC हे अंतर आपल्याला 4 मिळालं. आपल्याला सूत्र इथं वरती मिळालेलं आहे. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. ABची किंमत 1 आली म्हणून 1चा वर्ग. BCची किंमत आली 4 म्हणून 4चा वर्ग. 1चा वर्ग 1च, 4चा वर्ग 16, 16 अधिक 1 बरोबर 17. AC वर्ग बरोबर 17. तर AC बरोबर त्याचं वर्गमूळ काढावं लागेल. वर्गमुळात 17. 17चं वर्गमूळ आपल्याला माहीत नाही, म्हणून वर्गमुळात 17 हे ACचं अंतर असेल. आता अंतराचे सूत्र काढायचं झालं तर यावरून आपल्या लक्षात आलं असेल AC या 2 बिंदूमधील अंतर काढण्यासाठी त्यांच्या X निर्देशकांची मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करावा लागेल, तसेच Y निर्देशक मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करावा लागेल. त्यांच्या X निर्देशकांच्या वजाबाकीचा वर्ग, Y निर्देशकाच्या वजाबाकींचा वर्ग, त्यांची बेरीज आणि मग नंतर वर्गमूळ काढावं लागेल. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रतलामध्ये दिलेल्या कोणत्याही 2 बिंदूमधील अंतर काढण्याचं हे सूत्र आहे. या ठिकाणी पहा, AB हे 2 बिंदू आहेत. A बिंदूचे निर्देशक आहेत X1, Y1. B बिंदूचे निर्देशक आहेत X2, Y2. मग आता या ठिकाणी AB अंतर काढायचं झालं तर A आणि B बिंदूचे X निर्देशक, त्यांची वजाबाकीचा वर्ग X2 वजा X1 आणि A आणि B बिंदूच्या Y निर्देशकांच्या वजाबाकीचा वर्ग Y2 वजा Y1. X2 वजा X1, Y2 वजा Y1 आणि त्यांची बेरीज आणि नंतर वर्गमूळ म्हणजेच AB बरोबर वर्गमुळात X2 वजा X1चा वर्ग अधिक Y2 वजा Y1चा वर्ग. या निष्कर्षाला अंतराचे सूत्र असे म्हणतात. म्हणजे हे अंतराचे सूत्र या ठिकाणी यावरील कृतीच्या आधारे म्हणजेच पायथागोरसचे प्रमेय वापरून आणि अंतर काढणे म्हणजे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे या संकल्पनेचा वापर करून या ठिकाणी हे तयार करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने हे अंतराचे सूत्र कोणत्याही 2 बिंदूमधील अंतर काढण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यानंतर या ठिकाणी आरंभबिंदू O असेल. O बिंदूचे निर्देशक 0, 0 असतात. अशा वेळी या ठिकाणी P हा बिंदू दिलेला असेल तर आरंभबिंदूपासून कोणत्याही बिंदूपर्यंतचं अंतर जर काढायचं झालं तर यासाठी वर्गमुळात X वर्ग अधिक Y वर्ग. कारण आरंभबिंदूचा X आणि Y निर्देशक 0 असल्यामुळे 0 वजा झाल्यामुळे या ठिकाणी दिलेल्या बिंदूचा X निर्देशक राहील आणि दिलेल्या बिंदूचा Y निर्देशक राहील आणि X वर्ग आणि Y वर्ग त्याचं वर्गमूळ म्हणजे डिस्टन्स OP म्हणजेच आरंभबिंदूपासून कोणत्याही बिंदूमधील अंतर काढण्यासाठी सूत्र वापरलं जातं वर्गमुळात X वर्ग अधिक Y वर्ग. त्यानंतर या ठिकाणी अंतराचे सूत्र आत्ताच आपण पाहिलेलं आहे.
पी बिंदूचे निर्देशक x1 y1, क्यू बिंदूचे निर्देशक x2 y2 आहेत. हे दोन्ही बिंदू XY प्रतलात आहेत. तर डिस्टन्स PQ म्हणजेच PQ हे अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग. अशा पद्धतीने या ठिकाणी हे अंतराचे सूत्र हे आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे आणि याचा उपयोग करून आपल्याला पुढील उदाहरणे सोडवायची आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 5 निर्देशक भूमिती यामधील घटक अंतराचे सूत्र यावरती आधारित उदाहरणे सराव संच 5.1 मध्ये दिली आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला, खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. या ठिकाणी उदाहरण पहिले पहा. ए या बिंदूचे निर्देशक 2, 3 आहे. बी बिंदूचे निर्देशक 4 आणि 1 आहे. आता ए आणि बी या दोन बिंदूंच्या मधील अंतर आपल्याला काढायचं आहे. अंतराचे सूत्र वापरून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. हे सोडवताना सर्वप्रथम जे दिलेले बिंदू आहेत ते लिहून घेतले. ए या बिंदूचे निर्देशक 2, 3 आणि बी बिंदूचे निर्देशक आहे 4 आणि 1. आता ए बिंदूचे जे निर्देशक आहे यांना आपण x1 आणि y1 असं मानूया. ए बिंदूचे निर्देशक x1 y1 आणि बी बिंदूचे जे निर्देशक आहे याला आपण x2 आणि y2 असं मानूया. म्हणजे थोडक्यात ए बिंदूचे जे निर्देशक आहे यामध्ये x1 या निर्देशकाची किंमत 2, y1 या निर्देशकाची किंमत 3. बी बिंदूचे निर्देशक जे आहेत यामध्ये x2 याची किंमत 4 आणि y2 याची किंमत 1. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला x1 y1 या निर्देशकांच्या ज्या किमती आहेत त्या आपण लिहून घेऊया. x1 2, y1 या ठिकाणी 3, तसंच x2 4 आणि y2 1 आहे. आता अंतराचे सूत्र जे आहे ते आपण आत्ताच अभ्यास केला आहे. ए बी या बिंदूमध्ये अंतर काढायचं आहे. ए बी बरोबर x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. हे अंतराचे सूत्र आहे. आता या ठिकाणी x1 y1 याच्या किमती आपण भरणार आहोत. तसंच x2 आणि y2 याच्याही किमती या सूत्रामध्ये भरणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी x2 ही किंमत आहे 4 वजा x1 आहे 2 कंसाचा वर्ग अधिक y2 आहे 1 आणि y1 आहे 3, 1 वजा 3 कंसाचा वर्ग. आता पहिला कंस 4 वजा 2 म्हणजे 2 आहे, 2चा वर्ग. 1 वजा 3 लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते म्हणून वजा 2 तर 1 वजा 2चा वर्ग. त्यानंतर 2चा वर्ग 4, तसंच ऋण 2चा वर्ग देखील 4. वर्गमुळामध्ये या ठिकाणी आले 8. 8चा वर्गमूळ निघत नाही, त्याच्या अवयव पाडूया. 4 गुणिले 2, 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, त्याचा वर्गमूळ 2 येईल. 2 वर्गमुळात 2. अशा पद्धतीने ए बी हे अंतर या ठिकाणी 2 वर्गमुळात 2 आहे. त्यानंतर उदाहरण दुसरे. या दुसऱ्या उदाहरणामध्ये पी बिंदूचे निर्देशक आहेत ऋण 5 आणि 7. क्यू बिंदूचे निर्देशक आहेत ऋण 1 आणि 3. आता दिलेला पी बिंदू लिहून घेऊया. याचे निर्देशक ऋण 5 आणि 7. या पहिल्या बिंदूचे निर्देशक आपण
x1 आणि y1 लिहूया. नंतर Q बिंदूचे निर्देशक आहेत ऋण 1 आणि 3. यांना आपण अनुक्रमे x2 आणि y2 असं नाव देऊ. यावरून x1 ची किंमत आहे ऋण 5, y1 ची किंमत आहे 7, तसंच x2 ची किंमत आहे ऋण 1 आणि y2 ची किंमत आहे 3. अशा पद्धतीने x1 y1 x2 y2 यांच्या किमती आपण निश्चित करून घेतल्या. आता PQ हे अंतर काढण्यासाठी अंतराचे सूत्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आता x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग हे अंतराचे सूत्र आहे. आता वर्गमुळात x2 ची किंमत लिहा वजा 1 वजा x1 ची किंमत आहे वजा 5. ऋण संख्या असल्यामुळे त्या कंसात लिहा. म्हणजे x2 ची किंमत वजा 1 ऋण चिन्ह असल्यामुळे कंसात लिहिली. x1 ची किंमत आहे ऋण 5, ती देखील ऋण असल्यामुळे कंसात लिहिली. या दोन्हींची वजाबाकी आणि त्याचा वर्ग. त्यानंतर अधिक चिन्ह y2 ची किंमत आहे 3, y1 ची किंमत आहे 7 कंसाचा वर्ग. वर्गमूळ चिन्हामध्ये ऋण 1 पहिली संख्या आहे अशीच लिहा. हे ऋण आणि ऋण दोन समान चिन्ह जवळ आल्यामुळे धन 5, ऋण 1 आणि धन 5 याचा वर्गमूळ अधिक 3तून 7 लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते म्हणून उत्तर आलं ऋण 4. आता 5 मधून 1 वजा होतील विरुद्ध चिन्ह असल्यामुळे 4चा वर्ग अधिक ऋण 4चा वर्ग. हा ऋण 4चा वर्ग जो आहे तो होईल 16. 4चा वर्ग 16 अधिक 16, 16 गुणे या ठिकाणी 32 आहे. म्हणजेच याच्या अवयवाने 16 गुणिले 2, 16चं वर्गमूळ 4 आणि 2चं वर्गमूळ निघणार नाही. म्हणजेच PQ हे जे अंतर आहे हे 4 वर्गमुळात 2 आपल्याला मिळाले आहे. अशा पद्धतीने अंतराचे सूत्र वापरून आपल्याला अंतर या ठिकाणी काढता येते. ह्या दोन्ही उदाहरणांद्वारे आपल्या लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 5.1 मध्ये प्रश्न पहिला यातील तिसरे उदाहरण. या उदाहरणामध्ये R हा जो बिंदू आहे याचे निर्देशक दिलेले आहे 0 वजा 3 आणि S हा दुसरा बिंदू याचे निर्देशक दिलेले 0 5/2. आता सर्वप्रथम दिलेले जे बिंदू आहे ते बिंदू R 0 वजा 3 आणि S 0 5/2. R बिंदूचे जे निर्देशक पहिल्या बिंदूचे आहेत ते आपण x1 आणि y1 मानू. S या बिंदूचे निर्देशक x2 आणि y2 आपण मानू. अशा पद्धतीने यावरून x1 ची किंमत होईल 0, y1 ची किंमत आहे ऋण 3 आणि x2 ची किंमत आहे 0 आणि y2 ची किंमत आहे 5/2. या ठिकाणी RS या बिंदूतील अंतर काढायचे. त्यासाठी अंतराचे सूत्र आपल्याला माहिती आहे. RS बरोबर x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. यालाच आपण अंतराचे सूत्र असे म्हणतो. अंतराचे सूत्र. या ठिकाणी x2 जे आहे ते 0 आहे. 0 x1 आहे 0, 0 वजा 0 कंसाचा वर्ग. नंतर y2 आहे 5/2 वजा y1 आहे ते ऋण 3 म्हणून कंसात येणार ऋण 3 आणि त्याचा वर्ग.
0 वजा 0 0 आणि 0चा वर्ग अधिक 5/2 ऋण आणि ऋण यांची बेरीज होईल धन 3 कंसाचा वर्ग 0चा वर्ग 0च येतो ते लिहिण्याची आवश्यकता नाही कंसामध्ये 5/2 अधिक 3चा छेद काहीच नाही म्हणजे 1 घ्या कंसाचा वर्ग आता 5/2 आणि 3/1 यांची या ठिकाणी बेरीज करताना छेद समान करावा लागेल तिरकं सुरुवात 5 गुणिले 1 5 आले 3 गुणिले 2 6 आले छेदस्थानी 2 आणि 1चा गुणाकार 2 कंसाचा वर्ग 5 आणि 6ची बेरीज 11 11/2 कंसाचा वर्ग आता 11/2चा वर्ग आणि त्याचा वर्ग वर्गाचं वर्गमूळ काढतो म्हणजेच आपण 11/2 वर्ग त्याचं वर्गमूळ काढताना त्याचा घातांक 1/2 असतो मग 2 आणि 2 अंशस्थानी आणि छेदस्थानी असल्यामुळे याचा भागाकार होईल आणि घातांक 1 राहील म्हणजेच वर्गाचं वर्गमूळ काढताना या ठिकाणी 11/2 RS हे जे अंतर आहे हे 11/2 आपल्याला मिळाले अशा पद्धतीने या ठिकाणी RS बरोबर 11/2 मिळाले त्यानंतर त्यापुढील उदाहरण आहे चौथे उदाहरण L याचे निर्देशक आहेत 5 आणि -8 आणि M या बिंदूचे निर्देशक आहेत -7 आणि -3 LM या बिंदूतील अंतर काढण्यासाठी L या पहिल्या बिंदूचे निर्देशक x1 आणि y1 असं मानूया M या दुसऱ्या बिंदूचे निर्देशक -7 आणि -3 असे मानू यावरून x1 याची किंमत आहे 5 त्यानंतर y1 आहे ऋण 8 या ठिकाणी M या बिंदूचे जे निर्देशक आहे ते x2 y2 असे आहे x2 याचे किंमत आहे -7 y2 याची किंमत आहे -3 अशा पद्धतीने L या बिंदूचे निर्देशक x1 y1 याची तुलना दिलेल्या निर्देशकाशी केली तर x1 ची किंमत 5 y1 ची किंमत -8 M या बिंदूचे निर्देशक x2 y2 माना x2 y2 ची तुलना दिलेल्या निर्देशकाशी केली तर x2 ची किंमत -7 आणि y2 ची किंमत -3 अशा पद्धतीने घेतली मग आता या ठिकाणी LM या बिंदूतील अंतर काढायचे वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग y2 वजा y1 कंसाचा वर्ग आणि त्यांची बेरीज मग नंतर वर्गमूळ अशा पद्धतीने या ठिकाणी हे अंतराचे सूत्र दिलेल्या दोन बिंदूतील अंतर काढण्यासाठी वापरले जाते आता x2 आहे -7 म्हणून कंसात घ्या वजा x1 आहे 5 कंसाचा वर्ग y2 आहे -3 म्हणून कंसात घ्या वजा y1 आहे ऋण 8 म्हणून कंसात घ्या त्याचा वर्ग नंतर आता वर्गमुळामध्ये -7 आणि -5 या दोन्हींचे समान चिन्ह असलेल्या संख्यांची बेरीज झाली म्हणजेच ऋण 12चा वर्ग अधिक ऋण 3 आणि ऋण समान चिन्हामुळे बेरीज होईल धन 8 होती कंसाचा वर्ग ऋण 12चा वर्ग 144 धन 144 होईल 8तून 3 वजा होतील म्हणजेच 5चा वर्ग वर्गमुळामध्ये 144 अधिक 5चा वर्ग 25 144 आणि 25 यांची बेरीज झाली 169 आणि 169चं वर्गमूळ आलं 13 अशा पद्धतीने LM या दोन बिंदूतील अंतर आपल्याला 13 मिळाले आहे या पद्धतीने अंतराचे सूत्र वापरून या ठिकाणी आपल्याला दोन बिंदूमधील अंतर काढता येते
विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 5.2 प्रश्न पहिला याचे 5वे उदाहरण पहा. या ठिकाणी टी या बिंदूचे निर्देशक दिलेले ऋण 3, 6. आर बिंदूचे निर्देशक दिलेले 9 आणि वजा 10. या दोन बिंदूंमधील अंतर आपल्याला काढायचं आहे. सर्वप्रथम दिलेले बिंदू घेऊया. टी ऋण 3, 6 आणि आर आहे 9 वजा 10. टी बिंदूचे निर्देशक जे आहेत ते आपण x1 आणि y1 मानू आणि आर बिंदूचे निर्देशक या ठिकाणी आपण x2 आणि y2 असे मानू. आता टीच्या x1 y1 ची तुलना दिलेल्या निर्देशकांशी केली तर x1 बरोबर ऋण 3, y1 बरोबर 6. तसेच x2 ची तुलना दिलेल्या x2 y2 ची तुलना दिलेल्या निर्देशकांशी केली. x2 ची किंमत 9 आणि y2 ची किंमत वजा 10. या ठिकाणी आपल्याला टी आर या दोन बिंदूंमधील अंतर काढायचं आहे. मग टी आर बरोबर वर्गमुळात अंतराचं सूत्र आपण आता लिहितो. x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. या अंतराचे सूत्र आपण शिकलेलो आहोत. वर्गमुळात x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. अंतराचे सूत्र. आता x2 हा निर्देशक आहे 9 वजा x1 आहे ऋण 3 असल्यामुळे कंसात 9 वजा 3 कंसाचा वर्ग अधिक y2 आहे ऋण 10 म्हणून कंसात वजा y1 आहे 6 कंसाचा वर्ग. वर्गमुळात 9 ऋण समान चिन्हामुळे बेरीज 9 अधिक 3 कंसाचा वर्ग ऋण 10 आणि ऋण 6 दोन्ही ऋण चिन्हांच्यामुळे या संख्यांची बेरीज होईल. ऋण 10 आणि ऋण 6 यांची बेरीज ऋण 16 कंसाचा वर्ग. 9 आणि 3 12 12चा वर्ग ऋण 16 याचा वर्ग 16चा वर्ग 256. त्यानंतर वर्गमुळात 12चा वर्ग 144 अधिक 256. 144 आणि 256 यांची बेरीज केली तर येईल 400 आणि 400चं वर्गमूळ 400 ही संख्या 20चा वर्ग आहे त्यामुळे 400चं वर्गमूळ 20. अशा पद्धतीने टी आर हे अंतर आपल्याला 20 मिळालेलं आहे. त्यानंतर उदाहरण 6. या 6व्या उदाहरणामध्ये दिलेले बिंदू पहा. डब्ल्यू आहे वजा 7 आणि 2 वजा 7/2 आणि 4 असे त्याचे निर्देशक आहेत. तर एक्स बिंदूचे निर्देशक आहेत 11 आणि 4. या ठिकाणी डब्ल्यू याचे निर्देशक पहिल्या बिंदूचे निर्देशक आपण x1 y1 मानूया आणि दुसरा बिंदू एक्सचे निर्देशक x2 आणि y2 असे मानूया. आता x1 y1 ची तुलना दिलेल्या निर्देशकाशी केली तर x1 ची किंमत वजा 7/2, y1 ची किंमत 4, त्यानंतर x2 ची किंमत 11 आणि y2 ची किंमत 4. आता wx या दोन बिंदूंमधील अंतर आपल्याला काढायचे आहे. wx यातील अंतर काढण्यासाठी अंतराचे सूत्र वर्गमुळात x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. अंतराचे सूत्र असं या ठिकाणी लिहू. आता x2 आहे 11, x1 आहे वजा 7/2 म्हणून कंसात आणि त्याची वजाबाकीचा वर्ग 11 वजा 7/2 कंसाचा वर्ग. y2 आहे 4, y1 आहे 4 वजा 4 कंसाचा वर्ग. वर्गमुळात 11 ऋण धन 7/2 कंसाचा वर्ग. 4 मधून 4 गेले 0, 0चा वर्ग.
आता 11चा छेद काहीच नाही म्हणून 1 घ्या. 7/2. 11 आणि 7/2चा बेरीज करताना यांचा छेद समान करावा लागेल. 0चा वर्ग लिहिण्याची गरज नाही, कारण 0चा वर्ग 0च येतो, ती लिहिण्याची गरज नाही. आता यांचा छेद समान करावा लागेल. छेद समान करताना तिरकस गुणाकार 11 दुने 22 अधिक 7 एके 7 छेद 2 कंसाचा वर्ग. 22 आणि 7ची बेरीज झाली 29 वर्गमुळात 29 छेद 2 कंसाचा वर्ग. म्हणजेच हे 29/2 याचा वर्ग आणि त्याचं वर्गमूळ. आपल्याला माहिती आहे की वर्गमूळ म्हणजे त्याचा घातांक असतो 1/2. वर्गाचं वर्गमूळ 29/2 त्याचा वर्ग आणि त्याचं वर्गमूळ चिन्ह. वर्गमूळ म्हणजेच 1/2 घातांक. 2 आणि 2 भागाकारात गेले, या ठिकाणी राहिले 29/2. अशा पद्धतीने WX हे जे अंतर आहे हे अंतर 29/2 आपल्याला मिळालेलं आहे. या ठिकाणी या व्हिडिओद्वारे आपण अंतराचा 2 बिंदूमधील अंतर काढले, त्यासाठी त्यांच्या निर्देशकांचा वापर कसा करायचा ते या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. अंतराचे सूत्र यावरती आधारित सराव संच 5.1 मध्ये हा प्रश्न पहिला या ठिकाणी या व्हिडिओद्वारे आपण अभ्यासलेला आहे. धन्यवाद.